शेतकरी म्हटलं की खर्च आणि पिकांची चिंता आलीच. महागडी रासायनिक औषधं, वाढणारा खर्च आणि तरीही पिकांचं होणारं नुकसान, हे चक्र काही थांबत नाही. दरवर्षी हजारो रुपये खर्च करून सुद्धा बुरशी आणि किडींपासून सुटका मिळेलच याची खात्री नसते. पण या सगळ्या त्रासातून बाहेर पडण्याचा एक सोपा आणि एकदम स्वस्त मार्ग आपल्याच घरात आहे, हे आपल्याला माहिती आहे. आपल्या डोळ्यादेखत पीक खराब होताना बघणं आणि त्यावर केलेला सगळा खर्च पाण्यात जाताना अनुभवणं, याच्यासारखं दुसरं दुःख नाही. पण जरा विचार करा, जर या मोठ्या समस्येवर एक अगदी साधा आणि आश्चर्यकारकपणे स्वस्त उपाय असेल तर? हो, आपण बरोबर ऐकलं. आपण बोलतोय बेकिंग सोड्याबद्दल. तोच जो आपण खाण्याचा सोडा किंवा मिठा सोडा म्हणून ओळखतो. खरं तर हा साधा दिसणारा पांढरा पदार्थ आपल्या ह्या लढाईतला एक जबरदस्त आणि अविश्वसनीयपणे स्वस्त हिरो ठरू शकतो. चला तर मग या स्वस्त जादूगाराबद्दल सगळं काही जाणून घेऊया. म्हणजे तो नक्की काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, तो नेमका वापरायचा कसा, कोणत्या चुका टाळायच्या आणि त्याच्याबद्दल असलेले गैरसमज कोणते आहेत, हे सगळं आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी बघूया, हा स्वयंपाकघरातला स्वस्त जादूगार आहे तरी काय. चला, या साध्या पावडरमागे नेमकं कोणतं विज्ञान काम करतं ते समजून घेऊ. यामागचं विज्ञान तसं खूप सोपं आहे. बघा, बुरशीला वाढण्यासाठी ॲसिडिक म्हणजे आम्लयुक्त वातावरण लागतं आणि आपला बेकिंग सोडा आहे अल्कलाईन म्हणजे क्षारीय. आता जेव्हा आपण त्याची फवारणी करतो तेव्हा पानांवरचं वातावरण बदलतं, त्याचा पीएच बदलतो आणि ते क्षारीय बनतं. या बदललेल्या वातावरणात बुरशी तगच धरू शकत नाही आणि तिची वाढ तिथेच थांबते. इतकं सोपं आहे हे. पण थांबा, बेकिंग सोड्याची कमाल फक्त बुरशी थांबवण्यापुरतीच नाहीये. चला बघूया शेतीमध्ये याचे अजून कोणकोणते आश्चर्यकारक उपयोग होऊ शकतात. बुरशीनाशक म्हणून तर हे एक नंबर काम करतंच, पण त्याचबरोबर मावा, मिलीबग आणि अळ्यांसारख्या किडींना दूर ठेवण्यासाठीही हे खूप प्रभावी आहे. इतकंच नाही तर काही प्रमाणात तण कंट्रोल करण्यासाठी, मातीचा पीएच सुधारण्यासाठी आणि अगदी शेतीची अवजारं स्वच्छ करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. म्हणजे बघा, हे शेतकऱ्यांसाठी खरंखुरं ऑल इन वन सोल्युशन आहे. बरं, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. फायदे तर आपण पाहिले, पण ते फायदे मिळवण्यासाठी त्याचा योग्य पद्धतीने वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात आधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. बाजारात बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर या दोन वेगवेगळ्या गोष्टी मिळतात. आपल्याला शेतीसाठी फक्त आणि फक्त शुद्ध बेकिंग सोडा म्हणजेच आपला मिठा सोडा वापरायचा आहे. बेकिंग पावडर चुकूनही वापरायची नाही, कारण त्यात इतर रासायनिक घटक असतात. ही एक खूप सामान्य आणि तेवढीच हानिकारक चूक आहे, त्यामुळे ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा. चला आता बघूया सर्वात प्रभावी द्रावण कसं बनवायचं. ही कृती नीट लक्षात ठेवा. बघा, प्रत्येक गोष्टीचे खास काम आहे. कोमट पाण्यामुळे सोडा लवकर विरघळतो. नीम तेल एक अतिरिक्त कीटकनाशक म्हणून काम करतं आणि साबण किंवा स्टिकर हे द्रावण पानांवर चिकटून ठेवतं. त्यामुळे काय होतं की अगदी पाऊस आला तरी त्याचा परिणाम लगेच निघून जात नाही. आता काही विशिष्ट कीटकांसाठी, विशेषतः पाने खाणाऱ्या अळ्यांसाठी एक वेगळी पद्धत आहे. खास करून कोबीवर्गीय पिकांवरच्या सुरवंटांसाठी बेकिंग सोडा आणि गव्हाचं पीठ समप्रमाणात घ्या, एकत्र करा आणि ते कोरडच पानांवर धुराळा. यामुळे खूप चांगला परिणाम मिळतो. आता एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया. फायदे मिळवायचे असतील तर काही नियम पाळणं खूप गरजेचं आहे, नाहीतर नुकसानही होऊ शकतं. चला तर मग हे सोन्याचे नियम कोणते आहेत ते पाहूया. ह्या 3 सर्वात महत्त्वाच्या सूचना आहेत. एक म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त वापर टाळा. दुसरं म्हणजे चुकीच्या वेळी म्हणजे कडक उन्हात फवारणी करू नका, नेहमी संध्याकाळीच करा. आणि तिसरं म्हणजे बेकिंग सोड्याला इतर कोणत्याही रासायनिक औषधांसोबत मिसळू नका. ह्या तिन्ही गोष्टी टाळल्या तर फायद्याऐवजी नुकसान होणार नाही. तर मग प्रश्न येतो की प्रमाण किती वापरायचं. लक्षात ठेवा, एका एकरासाठी जास्तीत जास्त 500 ते 600 ग्रॅम बेकिंग सोडा पुरेसा आहे. याच्यावर अजिबात जाऊ नका, नाहीतर पानांना इजा होऊ शकते. अति तेथे माती हा नियम इथे अगदी तंतोतंत लागू होतो. चला आता बेकिंग सोड्याबद्दल असलेले काही सामान्य गैरसमज दूर करूया, म्हणजे सगळं चित्र अजून स्पष्ट होईल. हा एक सगळ्यात मोठा गैरसमज आहे की बेकिंग सोडा म्हणजे एक प्रकारचं खत आहे. नाही, बेकिंग सोड्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश असं काहीही नसतं. त्यामुळे त्याला खत समजण्याची चूक अजिबात करू नका. तो फक्त रोगांवर नियंत्रण ठेवतो, पिकाची वाढ नाही करत. आणि हा आहे दुसरा मोठा गैरसमज की बेकिंग सोड्यामुळे फळं लवकर पिकतात. हे पूर्णपणे खोटं आहे. फळं पिकवण्यासाठी त्याचा काहीही उपयोग होत नाही. उलटं फळांवर थेट फवारणी केली तर ती खराब होण्याची शक्यता जास्त असते. हे वाक्य बघा, हे बेकिंग सोड्याच्या वापराचं सार अगदी अचूकपणे सांगतं.
कमी खर्चात नैसर्गिक पद्धतीने रोग नियंत्रण करणं शक्य आहे आणि तेच तर आपल्याला हवंय. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की बेकिंग सोडा हा काही जादूची कांडी नाही की फिरवली आणि सगळं ठीक झालं. पण हो, तो निश्चितपणे शेतकऱ्याच्या अवजारांच्या पेटीतला एक हुशार आणि प्रभावी पर्याय आहे. त्याचा योग्य वापर केला तर महागड्या औषधांवरचा खर्च नक्कीच वाचू शकतो. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की बेकिंग सोड्यासारखे असे आणखी कित्येक तरी सोपे आणि कमी खर्चाचे उपाय आपल्या आजूबाजूलाच लपलेले असतील, नाही का? फक्त त्यांचा शोध घेणं आणि हुशारीने वापर करणं हेच खऱ्या अर्थाने स्मार्ट शेतीचं भविष्य आहे. आपल्याला असा कोणता उपाय माहीत आहे का? नक्की विचार करा.